हॅलो एव्हरीवन. आज जॉमेट्री आपण बघणार आहोत. त्यामधलं फर्स्ट चॅप्टर आहे सिमिलॅरिटी. We have studied ratio and proportion. The statement the number a and b are in the ratio. आपण रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर शिकलेलो आहे. तर रेशो अँड प्रपोर्शनमध्ये काय लिहितो आपण की अपॉनमध्ये लिहितो किंवा इज टू मध्ये लिहितो. जसं इथे m अपॉन n आहे आणि इथे इज टू मध्ये दिलेला आहे m इज टू n दिलेलं आहे. या साईनला काय म्हणतो आपण n इज टू n म्हणजे m इज टू n लिहितो. फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर म्हणजे प्रपोर्शनमध्ये असेल ते a आणि b ला किंवा इथे m आणि n दिलेलं आहे तर m आणि n ला आपण ह्या प्रकारे लिहू शकतो. फॉर दिस कन्सेप्ट वी कन्सिडर पॉझिटिव्ह रिअल नंबर आणि आपण ह्या कन्सेप्टला काय म्हणतो की हे काय आहे पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. वी नो दॅट द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर आर पॉझिटिव्ह अँड रिअल नंबर. आणि आपल्याला तर माहीतच आहे कधी एखाद्या अँगलची किंवा एखाद्या कुठल्याही याची एरिया जो राहतो तो निगेटिव्हमध्ये येतो का नाही, तो नेहमी पॉझिटिव्हमध्ये येतो. वी नो दॅट द लेंथ ऑफ लाईन सेगमेंट अँड एरिया ऑफ एनी फिगर आणि कुठल्याही फिगरचा जो एरिया असतो आर पॉझिटिव्ह रिअल नंबर आणि तो कसा असतो पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह रिअल नंबर. वी नो दॅट द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ ट्रँगल. आता एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला तर आपल्याला माहीतच आहे. एरिया ऑफ ट्रँगल मीन्स काय हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रँगल. आता इथे दोन ट्रँगल दिलेले आहे. दिसायला जरी हे सारखे नाही आहे ओके, दिसायला जरी सारखे नाही आहे पण तरी बघू. लेट्स फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ एनी टू ट्रँगल. मग इन ट्रँगल ए बी सी, हा जो ट्रँगल आहे ए बी सी आणि ए डी इज द हाईट. ए डी जे दिसत आहे हाईट माहीत आहे जी अशी उभी रेष असते, उभी रेष म्हणजे काय हाईट अँड हाईट अँड बी सी इज द बेस. आणि हे जे बी सी ही आडवी जी रेषा आहे आडवी याच्यावर उभी रेषा आहे, आडव्या याच्यावर उभी रेषा आहे म्हणजे ही हाईट आहे आणि आडवी रेषा आहे म्हणजे ही काय आहे बेस आहे. ओके, सो ट्रँगल ए बी सी म्हणजे काय दिलेलं आहे, ही जी आडवी रेषा आहे याच्यावर ही जी हाईट दिलेली आहे याच्यावर हा जो आहे ते काय हाईट आहे. एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी इज इक्वल टू हाफ. मग आता याचा फॉर्म्युला काय हाफ इंटू बेस इंटू हाईट. ओके, मग आपल्याला इन ट्रँगल ए बी सी घ्यायचं आहे ना, एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी. मग एरिया ऑफ ट्रँगलचा जर आपल्याला ए बी सीचा जर आता एरिया ऑफ ट्रँगल हे काय एरिया ऑफ ट्रँगल, मग एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला काय हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग हाफ आहे हाफ. मग बी सी बेस कोणता आहे, बेस खालची जी लाईन आहे म्हणजे ती काय बेस, हा झाला बेस आणि हाईट कोणती आहे ही ए डी जी आहे ही काय आहे हाईट आहे. ओके, ॲज इट इज पी क्यू आरचं. मग एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ म्हणजे काय फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कशाचा एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला हा येतो हाफ इंटू बेस कोणता आहे क्यू आर इंटू पी एस. मग हा झाला हाफ इंटू बेस इंटू हाईट. हे झाले दोन फॉर्म्युले. आता बघू यानंतर एक निष्कर्ष काय निघतो, काय रिझल्ट येतं. एरिया ऑफ ट्रँगल ABC is equal to BC into AD and area of triangle PQR is equal to QR into PS. मग हाफ कुठे गेला तर हाफ कटला ना. हाफ जो होता हा जो हाफ होता हे दिसत आहे हाफ. हे दोन हाफ काय झाले कट झाले. मग राहिलं काय BC इंटू AD आणि QR इंटू PC म्हणजे BC इंटू AD आणि QR इंटू PC. हेज द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रँगल. मग त्यांनी काय रिझल्ट काढला ह्यातून की मग त्यांनी हा रिझल्ट काढला. हेन्स द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रँगल म्हणजे रेशो जो असतो कोणाचा जे दोन ट्रँगलचा जो रेशो आहे दोन ट्रँगलचा एरिया म्हणजे काय ए बी सी आणि पी क्यू आर म्हणजे ह्या दोघांचा जो एरिया निघाला त्याचा जो रेशो असते इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. मीन्स काय म्हणताय एक मिनिट. सो इथे काय म्हटलं आहे हेन्स द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रँगल. एरिया ऑफ टू ट्रँगल मीन्स काय एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर.
इज इक्वल टू म्हणजे हेच आहे ओके. इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट. मग त्यांचा प्रोडक्ट काय आला होता, हाफ इंटू बेस इंटू हाईट होतं. त्यातले हाफ ऑफ कट झाले म्हणजे बेस अँड हाईट राहिले म्हणजे काय दिलं आहे, इज इक्वल टू द रेशो ऑफ द प्रॉडक्ट मीन्स म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. हे जे आहे याला प्रॉडक्ट म्हणतात. हे मल्टिप्लिकेशनचे साईन दिसते, हे प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. बेस ऑफ ट्रँगल इज B1. मग जेव्हा बेस जो राहतो, ट्रँगलचा जो बेस राहतो, बेस म्हणजे काय, हा जो बेस आहे, हा आडवा जो काय बेस आहे, मग त्याला नेहमी काय घ्यायचं, B1. म्हणजे 2 ट्रँगल असेल तर एकाला B1 घ्यायचं, दुसऱ्याला B2 घ्यायचं. आणि हाईट, आता हाईट ही काय आहे, तुमची हाईट आहे, मग याला H1 घ्यायचं, याला H2 घ्यायचं ओके. Another triangle is B2 and height is H2. Then the ratio of the area. मग रेशो काय येणार एरियाचा, त्या ट्रँगलचा रेशो काय, एरिया काय येणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट आहे. मग बेस मीन्स काय B1 आणि हाईट म्हणजे काय H1 आणि B2 म्हणजे बेस आणि H2 म्हणजे हाईट. हे दुसऱ्या ट्रँगलची, ही झाली पहिल्या ट्रँगलची. बरं, तर आता इथे का बरं घेतला आहे मी ट्रँगल ABC, ते हाफ ऑफ कुठे गेला, तर हाफ ऑफ कटला ना आधीच ओके. सो सपोज सम कंडिशन आर इम्पोज्ड ऑन दिस 2 ट्रँगल. मग काही कंडिशन्स असू शकतात, याचे दिलेलं आहे. कंडिशन 1 आहे, इफ द हाईट ऑफ बोथ द ट्रँगल आर इक्वल. समजा दोन्ही ट्रँगलच्या हाईट जर इक्वल असेल, दोन्ही ट्रँगल दिसत आहे, 2 ट्रँगल दिसत आहे, दोन्ही ट्रँगल दिसत आहे आणि काय दिसत आहे, हे हाईट दिसत आहे. तर यांनी काय म्हटलं आहे की इफ द हाईट ऑफ बोथ द ट्रँगल आर इक्वल. जर दोन्ही ट्रँगलच्या हाईट जर इक्वल असेल तर काय होणार, तर बघू काय होते की हे एरिया ऑफ ट्रँगल ABC अँड एरिया ऑफ ट्रँगल PQR हे झाले 2 ट्रँगल. रेशोमध्ये आहे, रेशो मीन्स आपण अपॉनमध्ये लिहितो, इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. मग आता जो BC आहे, आता BC आणि QRला मी तसंच ठेवलेलं आहे, कारण इथे काय म्हटलेलं आहे, इफ द हाईट ऑफ बोथ द ट्रँगल आर इक्वल. जर बेस म्हटलं असतं, बेस म्हटलं असतं तर इथे काय आलं असतं, B आला असता, पण त्यांनी हाईट म्हटलेलं आहे ना, हाईट इक्वल आहे म्हणते. इथे हाईट, इथे H1 H2 दिलेलं आहे का, नाही, इथे H आणि Hच दिला आहे. मीन्स BC आणि QR इंटू H आणि इथे H म्हणजे हाईट काय सारखी पाहिजे आपल्याला. मग H काय होऊन जाईल, कॅन्सल होणार आणि H कॅन्सल झाल्यानंतर उरणार काय, BC इज इक्वल टू BC अपॉन QR होणार, BC अपॉन QR. मग BC काय आहे, एरिया ऑफ ट्रँगल ABCचा बेस आहे आणि QR काय, एरिया ऑफ ट्रँगल PQRचा बेस आहे QR ओके. मग एरिया ऑफ ट्रँगल ABC अँड एरिया ऑफ ट्रँगल PQR याला उरले काय, इज इक्वल टू BC अपॉन QR. BC याचा बेस आणि QR याचा बेस. बेसला काय आपण काय म्हणतो आपण, B1 अपॉन B2. B1 म्हणजे याचा बेस आणि B2 म्हणजे याचा बेस ओके. म्हणून इथे काय म्हटलं आहे, B1 अपॉन B2. मग प्रॉपर्टी कशी तयार होते, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रँगल. मग 2 ट्रँगलचा जर आपण रेशो घेतला, दोन विथ इक्वल हाईट, जर त्याची इक्वल हाईट असेल, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. तर ते काय राहते, म्हणजे काय म्हटलेलं आहे, इथे 2 ट्रँगल घेतलेले आहे मी. द रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रँगल विथ इक्वल हाईट. जर दोन्ही याची हाईट जर इक्वल असेल, याची हाईट इक्वल असेल आणि याची हाईट इक्वल असेल, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. म्हणजे काय राहणार, इज इक्वल टू द रेशो म्हणजे त्याचा रेशो पण काय राहणार, त्याच्या बेस म्हणजे त्याच्या बेसेस पण काय राहणार ॲज इट इज. सो इथे काय म्हटलं आहे, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ 2 ट्रँगल म्हणजे 2 ट्रँगलच्या एरियाचा जो रेशो आहे विथ इक्वल हाईट, जर हाईट त्याची जर इक्वल असेल, इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसेस. तर त्यांच्या बेसेसचा रेशो पण काय राहणार, इक्वल टू राहणार. म्हणजे याचा आणि याचा रेशो काय राहणार, सेम राहणार ओके. आणि कंडिशन 2 मध्ये काय दिलं आहे, इफ द बेसेस ऑफ बोथ द ट्रँगल आर इक्वल. मग आता बेस जर सारखा असेल, आता इथे त्यांनी एकाच ट्रँगलमध्ये 2 ट्रँगल ॲड केलेले आहे, पण आपण इथे समजून घेऊ थोडं. इथे 2 ट्रँगल दिलेले आहे, एक आहे ABC आणि दुसरा आहे PQ काय दिलेलं आहे इथे, ABC एक आहे, हा ABC एक ट्रँगल आहे आणि छोटी छोटी डॅश करून दिले ना, APB जो आहे हा दुसरा आहे, हे AP आणि B हे दुसरा आहे. याची हाईट CD आहे, ABCची हाईट CD आहे आणि APBची हाईट PQ आहे ओके.
सो इथे बघू, आधी आपण काय घेतलं होतं, हाईट सेम घेतली होती. आता इथे काय घ्यायचं आहे आपल्याला, बेस सेम घ्यायचा आहे. मग घ्या ना, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी. मग ए बी म्हणजे काय, ए बी म्हणजे बेस आहे त्यांचा, आणि दोन्ही याचा बेस काय तो सारखाच येतो आहे ना. बघा तुम्ही इथे ए बी सी म्हणजे याचा बेस पण काय येत आहे, ए बीच येत आहे. आणि ए पी बी आणि ए पी बीचा बेस पण काय येत आहे, सारखा येत आहे. म्हणजे काय, म्हणजे याचा बेस काय ए बी आणि ए बी आहे. म्हणजे काय, समजा आपण हे काय घेतलेलं आहे, इक्वल घेतलेलं आहे. म्हणजे काय, इक्वल बेस घेतलेला आहे. आणि हाईट काय घेतली आहे, वेगळे घेतली आहे. म्हणजे H1 आणि H2 हाईट घेतली आहे. याची हाईट CD म्हणजे H1 घेतली आहे आणि PQ हाईट काय H2 घेतली आहे. मग एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए पी बी, हे ए बी जे आहे कट होणार, ए बी कट होणार. मग उरणार काय, H1 आणि H2. मग घेतलं H1 आणि H2. मग प्रॉपर्टी काय तयार होतं, द रेशो ऑफ द एरिया ऑफ टू ट्रायंगल. मग जो रेशो असतो दोन ट्रायंगलच्या एरियाचा, जो रेशो असतो विथ इक्वल बेसेस, जर सारखे बेस घेतले, टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट. तर म्हणजे ते काय, त्याचा इक्वल येणार करस्पॉन्डिंग हाईट. त्याचा रेशो याचा आणि याचा रेशो कसा येणार, इक्वल येणार. ओके, हाईटचा आणि एरिया. देन इथे काही ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहे तुम्हाला, फिल इन द ब्लँक्स प्रॉपरली म्हटलेलं आहे. सो बघा, आता इथे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, अच्छा ह्याच्यातच दिलेलं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि ए पी क्यू हे दोन ट्रायंगल एकत्र दिलेले आहे. मग यांनी विचारलेलं आहे हाफ इंटू बेस इंटू हाईटचा फॉर्म्युला, म्हणजे बी सी इंटू, आता इथे काय लिहायचं आहे तुम्हाला, बेस, आणि इथे लिहायची हाईट. ओके, तर इथे बेस कोणता आहे, ए बी सीचा. बी सी काय आहे, हा बेस, म्हणजे इथे काय येणार बी सी. आणि हाईट कोणती येणार, ए बी सीची ए आर म्हणजे काय, हाईट येणार. आणि परत ए पी क्यू, आता ए पी क्यू हे झालं, ए पी क्यू हा दुसरा ट्रायंगल झाला. मग पी क्यू काय येणार, त्याच्या बेस येणार, आणि ए आर काय येणार, त्याची हाईट येणार. म्हणजे ए आर कॅन्सल होणार, म्हणजे उरले काय, बी सी आणि पी क्यू. ॲज इट इज तुम्हाला हे पण सॉल्व करायचं आहे. ओके, तर तुम्ही लिहून घ्याल. आता सॉल्व एक्झाम्पलमध्ये तर सॉल्व एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय दिलं आहे की इन ॲडजॉइनिंग फिगर ए ई, हा जो ए आहे, हा ए परपेंडिक्युलर टू सेगमेंट बी सी. ए हा काय परपेंडिक्युलर आहे सेगमेंट बी सीला. अँड डी एफ जो आहे, हा डी एफ कुठे आहे, हा डी एफ इज परपेंडिक्युलर टू बी सी, परपेंडिक्युलर टू काय, बी सी. देन ए इज इक्वल टू 4. ए किती आहे, 4 आहे. आणि डी एफ किती आहे, डी एफ कुठे आहे, डी एफ, सो हे जो आहे डी एफ काय आहे, 6 आहे. आणि हे काय ए 4 आहे हाईट, आणि डी एफ काय 6. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आणि एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी, म्हणजे हे दोन ट्रायंगल झाले नाही, ह्या दोन ट्रायंगलची आपल्याला काय दिली आहे, हाईट दिलेली आहे. मग बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल डी बी सी. मग ए काय झाली, त्याची हाईट झाली, अँड डी एफ काय झाली, डी एफ त्याची हाईट झाली. पण आता दोन्ही याचा बेस कसा येतोय, दोन्ही याचा बेस बी सी येते. दोन्ही याचा बेस काय येते, बी सी येते. बघा, बी सी काय येत आहे, बेस येत आहे. दोन्ही याचा बेस बी सी येते. म्हणजे हा कसा होता फॉर्म्युला की बी सी इंटू काय ए, बी सी काय आहे, बेस, आणि हा काय हाईट, अपॉन बी सी इंटू डी एफ. बी सी काय झालं, कॅन्सल झालं. मग उरलं काय, ए अपॉन डी एफ, ए अपॉन डी एफ उरला. मग ए अपॉन डी एफची व्हॅल्यू दिलेली आहे 4/6. मग 4/6ला म्हणजे आपण 2/3 पण लिहू शकतो. बेसेस आर इक्वल, हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू हाईट्स. म्हणजे काय म्हणत आहे, जर हाईट जर म्हणजे बेसेस आर इक्वल, बेसेस इक्वल असतात जेव्हा एरियाज प्रपोर्शनल टू हाईट, जेव्हा एरिया म्हणजे समजलं ना तुम्हाला, जे इकडे सांगितलं होतं तेच. Then area of triangle ABC, point D on side BC is such that DC कुठे आहे, हा DC
इज इक्वल टू 6 अँड बी सी इज इक्वल टू, हा झाला डी सी जो आहे हा 6 आहे आणि बी सी हा पूर्ण किती आहे 15 आहे, म्हणजे इथे बेसचं काम आहे. फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अँड एरिया ऑफ ट्रायंगल इज टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी. मग पॉईंट ए इज अ कॉमन वर्टेक्स ऑफ ए बी डी. आता बघा पॉईंट ए जो आहे तो ए बी डीचा पण सारखा आहे, ए डी सीचा पण सारखा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी अँड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड देअर बेसेस आर कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे काय, एका वर्टेक्सपासून गेलेले आहे सर्व अँड हेन्स हाईट्स ऑफ दीज 3 ट्रायंगल आर इक्वल. आणि ह्या तिन्ही ट्रायंगलची हाईट कशी आहे इक्वल आहे. नंतर हाईट म्हणजे काय, हे हाईट म्हणजे हे. सो बघा बी सी इज इक्वल टू 15 दिलेलं आहे, डी सी इज इक्वल टू 6 दिला आहे, बी सी जे आहे 16 दिला आहे आणि डी सी जे आहे 6 दिलेला आहे. आता बी डी, आता हा जो बी डी आहे बी डीच्या मध्ये काय काय येते, बी डीच्या मध्ये बी डी इज इक्वल टू बी सी मायनस डी सी. आता कसं आलं हे बी डी, हा जो बी डी आहे हा बी डी इज इक्वल टू बी सी म्हणजे काय, बी डी इज इक्वल टू किंवा डी सी घ्यायसारखंच पडणार कारण हे आहे. तर बी डी इज इक्वल टू बी सी, नाही सॉरी बी डी जे आहे बी डी इज इक्वल टू बी डी इज इक्वल टू, आता इथे कसं दिलेलं आहे की हे बी डी आहे, ठीक आहे. बी डी इज इक्वल टू बी सी, हा जो बी सी आहे बी सी मायनस ह्या बी सीमधून आपल्याला हा पूर्ण बी सी आहे, हा पूर्ण बी सी आहे ना रे, हा पूर्ण बी सी आहे. याच्यामध्ये दोन झाले आहे, बी पी झालेला आहे, नंतर बी डी झालेला आहे, नंतर बी सी झालेला आहे, म्हणजे 2 येत आहे. म्हणजे बी सी मायनस डी सी म्हणजे हा बी सी किती दिलेला आहे तुम्हाला, बी सी 15 दिला आहे मला वाटतं आणि डी सी किती दिलेला आहे 6. मग त्याच्यातून जर मायनस केलं तर काय मिळणार, बी डी मिळणार. आपल्याला बी डी माहीत आहे का किती आहे, बी डी नाही माहीत ना, आपल्याला काय माहीत आहे फक्त बी सी माहीत आहे आणि डी सी माहीत आहे. म्हणजे बी सी हा एक मोठा बेस माहीत आहे आणि त्याच्यातला तुकडा ह्या बेसमधला थोडासा तुकडा माहीत आहे डी सी. मग हा बी सी कसा आहे पूर्ण 15 आहे, 15 आहे आणि हा डी सी काय 6 आहे. मग 15मधून एवढा तुकडा जर मायनस केला मग उरला किती 9, म्हणजे 9 उरले, ठीक आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी आणि एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ओके, हे 2 ट्रायंगल आहे. मग याच्यामध्ये आता एरिया ऑफ ट्रायंगल, मग इथे ए बी काय राहणार इथे, आता इथे बेस इंटू हाईट घ्यावं लागेल ना, बेस इंटू हाईट म्हणजे त्या हिशोबाने इथे काय आलं बी डी इंटू बी सी. हाईट इक्वल हेन्स एरियाज प्रपोर्शनल टू बेस, म्हणजे हाईट हे जे आपण बघितलं होतं ते. आणि 9 × 15 इज इक्वल टू 3/5 म्हणजे 3 3 9 आणि 3 5 15 आला आहे. ॲज इट इज तसंच आहे ए बी डीचं. ओके, देन थर्ड बघा, ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम, पी इज एनी पॉईंट ऑन साईड बी सी, फाइंड 2 पेअर्स ऑफ ट्रायंगल विथ इक्वल एरियाज. आता बघा ए बी सी डी हा पॅरलेलोग्राम आहे, पी इज एनी पॉईंट ऑन साईड बी सी. पी जो आहे हा पी दिसत आहे, हा कुठला पण एक पॉईंट आहे बी सीवरचा. बी सी कुठे आहे, बी सीवरचा हा एक असा पॉईंट आहे. फाइंड 2 पेअर ऑफ ट्रायंगल विथ इक्वल एरिया. मग असे दोन ट्रायंगल आपल्याला काढायचे ज्याचा एरिया काय इक्वल आहे. सोल्युशन मग काय दिलं आहे, ए बी सी डी इज अ पॅरलेलोग्राम, ए बी सी डी पॅरलेलोग्राम आहे. ए डी, आता ए डी पॅरलल टू बी सी, आता ए डीला बी सी काय पॅरलल आहे, ए डी पॅरलल टू बी सी अँड ए बी पॅरलल टू डी सी. ए बी पॅरलल टू डी सी आणि ए डी पॅरलल टू बी सी आलं. कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. आता कन्सिडर ट्रायंगल काय करावं लागेल, कन्सिडर ट्रायंगल ए बी सी. ए बी सी कुठे आहे, ए बी सी. हा एक ट्रायंगल तयार होत आहे, हा एक ट्रायंगल तयार व्हायचा ए बी सी आणि बी डी सी. आणि काय तयार होत आहे, बी डी सी एक ट्रायंगल तयार होत आहे, म्हणजे असा एक तयार होत आहे आणि बी डी सी एक ट्रायंगल तयार होत आहे, म्हणजे असा तयार होत आहे. ओके, बोथ द ट्रायंगल आर ड्रॉन इन पॅरलल लाईन. मग
इथे दाखवते कारण ABC. आता ABC कुठे? हा ABC. असा एक ट्रँगल तयार होत आहे, असा एक ट्रँगल तयार होत आहे की ABC आणि BDC. BDC असा एक ट्रँगल तयार होत आहे, DBC असा एक ट्रँगल तयार होत आहे, बरोबर. बोथ द ट्रँगल आर ड्रॉन इन टू लाईन, आणि दोन्ही ट्रँगल काय दिलेलं आहे? बोथ द ट्रँगल आर ड्रॉन इन टू लाईन, हेन्स द डिस्टन्स टू पॅरलल लाईन. आणि काय? दोन्ही ट्रँगल काय आहे? पॅरलल लाईनवर आहे दोन. हेन्स द डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल लाईन इज हाईट ऑफ बोथ द ट्रँगल. मग डिस्टन्स बिटवीन, आता बघू काय केलेलं आहे त्यांनी पहिले. इन ट्रँगल ABC अँड BDC. मग ट्रँगल जो आहे ABC कॉमन बेसिस BC, यामधले जो BC आहे हा कॉमन बेस आहे. BC काय याचं? कॉमन बेस आहे. अँड हाईट आर इक्वल, आणि हाईट पण काय आहे? इक्वल आहे. बघा हाईट कोणती इक्वल आहे ते याच्यामध्ये? ABC मध्ये. आता ABC आणि हा झाला ABC. ओके, हा ABC आणि हे झालं ADC. ADC सॉरी ABC हा झाला एक, ABC झाला, आणि BDC कुठे गेलो? ABC झालं, आणि काय? BDC हाईट पण काय? इक्वल आहे. इन ट्रँगल ABC अँड BDC कॉमन बेसिस BC. बेस काय आहे? कॉमन बेस आहे, अँड हाईट्स आर इक्वल. हेन्स एरिया ऑफ ट्रँगल ABC अँड एरिया ऑफ ट्रँगल BDC. इन एरिया ऑफ ट्रँगल ABC अँड एरिया ऑफ ट्रँगल ABC, AB इज अ कॉमन बेस. याच्यामध्ये AB काय आहे? कॉमन बेस आहे, अँड हाईट्स आर इक्वल. देअरफॉर एरिया ऑफ ट्रँगल ABC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रँगल ABD. म्हणजे त्यांनी हे एक तुम्हाला सांगितलं की कसं प्रूफ करायचं की फाइंड टू पेअर ऑफ ट्रँगल विथ इक्वल एरियाज. आपण मागे बघितलं होतं ना रे, जर बेस सारखा असेल तर त्याच्या एरियाची हाईट पण काय राहणार? सेम राहणार, आणि हाईट जर सेम असेल तर त्याच्या एरिया म्हणजे तो रेशो काय राहणार? बेसचा तो काय राहणार? इक्वल राहणार. म्हणून ते तसं आलं आहे. देन इथे दिलं आहे इन ॲडजॉइनिंग फिगर एरिया ऑफ ट्रँगल ABC पॉईंट D इज ऑन साईड AC. इफ AC DC म्हणजे हे तुम्हाला ही व्हॅल्यू काढायची आहे ॲज इट इज. म्हणजे एरिया ऑफ ट्रँगल ABD त्यांनी AC आणि DC आणि AC दिलेलं आहे. नाही समजलं तर विचार, आपण एकदा ट्राय करून बघा आणि एक्झरसाइज 1.1 सॉल्व करा. मी तरी एक एक्झाम्पल सांगून देते. बेस ऑफ ट्रँगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजे तुम्हाला 9 दिलेला आहे आणि 5 दिलेला आहे हाईट. बेस ऑफ अनदर ट्रँगल इज 10, आणि दुसऱ्या अँगलचा जो बेस आहे, बेस म्हणजे काय? तो आडवा जो आपण बघितला होता तो म्हणजे बेस, अँड हाईट म्हणजे काय? ते उभा आहे ते. ही 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रँगल. मग तुम्हाला काय टाकायचं आहे? एरिया काढायचं. एरिया कसं काढाल तुम्ही? ॲज इट इज हे असं काढणं, असं. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रँगल. म्हणजे ह्या प्रकारे तुम्हाला एरिया काढायचा आहे. फक्त तुम्हाला सर्व देऊन आहे, फक्त एरिया काढायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड याच्यात दिलेलं आहे इन फिगर AD BC इज इक्वल टू, देन फाइंड. हे काढायचं, याची रेशो काढायचं. ठीक आहे, याचंही काढायचं आहे. नंतर सॉल्व करून बघा. नाही आलं तर मी सॉल्व करून देईन.